नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल आपण सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे। दोन योजनेचे पैसे थेट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका। साधारणपणे आपण जर पाहिलं तर एका योजनेचे माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 17,000 रुपये हे हेक्टरी येणार आहेत। आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचे म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे 2,000 रुपये आहेत ते पण येणार आहेत। या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेऊ, पण व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अद्याप आपण सबस्क्राईब केले नाही। आताचा जो फ्रीमध्ये आहे सबस्क्राईब करणं, फ्रीमध्ये सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। एकंदरीत आपण जर पाहिलं तर मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। एकंदरीत पाहिलं तर आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्याच्यामध्येच ही रक्कम तुमच्या खात्यावरती येऊ शकते। आधार संलग्न बँकेमध्ये डीबीटी लिंक बँकेमध्ये ही जी रक्कम आहे ती येऊ शकते। आता डीबीटी मार्फतच कोणत्याही योजनेचे पैसे मिळत आहेत, त्यामुळे आपली डीबीटी कोणत्या बँकला लिंक आहे म्हणजे आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे जर तुम्हाला कळालं तर नक्कीच तुमचा फायदा होईल। कारण की अनेक शेतकरी बांधवांना जे पैसे आल्याच्या नंतर हे संभ्रम निर्माण होतो की कोणत्या बँकेमध्ये नेमके पैसे गेले। या संदर्भात जर संभ्रम दूर करायचा असेल तर महत्त्वाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पहा, तर डीबीटी म्हणजे काय, तर आधार लिंक बँकेमध्येच ही रक्कम येत असते। सुरुवातीस पहिली योजना आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। आपल्या सर्वांना माहीत आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये देण्यात आले नाहीत, ते लवकरच येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून अद्यापही पैसे आले नाहीत, लवकरच मिळतील। दुसरं म्हणजे 17,500 रुपये हेक्टरी जो पीक विमा आहे तो अद्यापही देण्यात आला नाही, तो सुद्धा ही जी रक्कम शेतकऱ्यांची अडकली आहे ती सुद्धा ही आचारसंहिता झाल्याच्या नंतर ही रक्कम सुद्धा मिळण्याची शक्यता आहे। अशा पद्धतीने दोन्ही योजनेचे पैसे थेट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती येणार आहेत। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका। धन्यवाद।